नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझे 11 स्टँडर्डचे फ्रेंड्स मला विचारत होते की 12 स्टँडर्डचे व्हिडिओज तर चॅनलवरती अपलोड होत आहेत, आमचं काय? तर हा व्हिडिओ 11 स्टँडर्ड आणि 12 स्टँडर्ड दोघांसाठी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मॅथमॅटिकल ट्रिक शिकवणार आहे आणि या ट्रिकमुळे तुम्ही जेव्हा लेजर अकाउंट बॅलन्स कराल तेव्हा बॅलन्स काढण्याचं काम सोपं तर होणार आहे, प्लस ॲक्युरेट होणार आहे आणि तुमचा खूप वेळ वाचणार आहे. ही जी ट्रिक आहे ना, ती मला माझ्या आजीनी शिकवली आहे. मी 12 स्टँडर्डमध्ये असताना एक लेजर अकाउंट क्लोज करत होतो आणि माझी आजी माझ्या बाजूला बसली होती. आता माझी आजी म्हणजे फक्त 4थी पास, पण लेजर अकाउंट क्लोज करत असताना मी कॅल्क्युलेशन्स करतोय हे नक्की तिला कळलं आणि माझी आजी कॅल्क्युलेशन करण्यामध्ये इतकी फास्ट होती की त्याला काही तोडच नाही. तिचे 30 पर्यंत पाडेपाठ होते. असो, मी लेजर अकाउंट क्लोज करताना काय केलं, डेबिट साईडची टोटल मोठी होती म्हणून मागच्या पानावर सगळ्या डेबिटच्या अमाऊंट लिहून घेतल्या, त्याची टोटल घेतली. मग क्रेडिट साईडच्या टोटल्स पुन्हा मागच्या पानावर लिहून घेतल्या, मग क्रेडिट साईडची टोटल केली आणि मग डेबिट साईडच्या टोटलमधनं क्रेडिट साईडची टोटल मायनस केली आणि मग मला मिळाला बॅलन्स. आणि हे सगळं आजीनी बघितलं आणि मला म्हणाली, तू तुझा भरपूर वेळ वाया घालवतो आहेस. मी तुला एक सोपी मेथड शिकवते ज्यामुळे तुला या सगळ्या अमाऊंट्स मागच्या पानावर लिहून त्याच्या टोटल्स घ्याव्या लागणार नाहीत. आणि तीच मेथड आज मी तुम्हाला शिकवणार आहे. मला नक्की खात्री आहे की तुम्ही ही मेथड शिकलेला नसाल. जर तुम्हाला ही मेथड आवडली आणि तुमचा वेळ वाचला तर तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग वेळ वाचवूयात, ॲक्युरसी वाढवूयात आणि कॅल्क्युलेशन इझी करूयात. एक्झाम्पल नंबर 1, डेबिट साईडला बघा तुम्हाला 4 अमाऊंट्स दिसत आहेत, क्रेडिट साईडला तुम्हाला 2 अमाऊंट दिसत आहेत. आपण लेजर अकाउंट क्लोज कसा करतो, सगळ्यात पहिले जी साईड ग्रेटर आहे त्या साईडची टोटल घेतो. आता मुद्दाम पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी एकदम तोंडी टोटल करता येतील अशा छोट्या छोट्या अमाऊंट्स घेतलेल्या आहेत. सो 100 प्लस 500 म्हणजे झाले 600 प्लस 300 झाले 900 प्लस 100 झाले 1000. सो डेबिट साईडची टोटल किती आहे, 1000. आता क्रेडिट साईडची टोटल ही पण तोंडी घेता येण्यासारखी आहे बघा. 300 प्लस 100 म्हणजे किती झाले, 400. आता तुम्ही बॅलन्स कसा काढता, सगळ्यात पहिले डेबिट साईडची टोटल घेता, ती आली आहे 1000 आणि याच्यातून क्रेडिट साईडची टोटल मायनस करता, ती आली आहे 400 आणि मग 1000 मधनं 400 गेले तर 600चा बॅलन्स येतो. आता आपण काय केलं तर डेबिट साईडची टोटल घेतली, मग पुन्हा क्रेडिट साईडची टोटल घेतली आणि मग डेबिटमधनं क्रेडिटची टोटल मायनस केली. यात आपला भरपूर वेळ गेला. आता आपण जी मेथड शिकणार आहोत त्यात आपल्याला क्रेडिट साईडची टोटल करावी लागणार नाही, डायरेक्टच आपल्याला बॅलन्स मिळून जाईल. ठीक आहे. आता बघा डेबिट साईडची टोटल आपल्याला मिळाली आहे 1000. सेम टोटल आपण कुठे लिहितो, क्रेडिट साईडला लिहितो 1000 आणि आता बॅलन्स काढूयात. आता नीट लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे तर टोटल करत करतच बॅलन्स काढायचा आहे. म्हणजे क्रेडिट साईडची टोटल घेऊन मग ती डेबिट साईडमधून मायनस करण्यात वेळ घालवायचा नाही, तर टोटल करतच आपल्याला बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आता सगळ्यात पहिले कॉन्सन्ट्रेट करा ऑन युनिट प्लेसेस. युनिट प्लेस म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो एकक, तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला म्हणता युनिट प्लेस. युनिट प्लेसची टोटल करत येऊयात. बघा युनिट प्लेसची टोटल आहे 0, 0 प्लस 0 किती झाले, 0. आणि आता आपलं जे आन्सर आहे ना ते आपल्याला आन्सर किती आणायचं आहे, 1000 आन्सर आणायचं आहे. आणि 1000च्या लास्टच्या युनिट प्लेसला पण किती आहे, 0. सो आपली टोटल किती आली आहे, 0. आणि आपल्याला युनिट प्लेसला आन्सर किती पाहिजे, 0. मग 0 मध्ये किती ॲड केले तर 0 येईल, तर 0. म्हणून युनिट प्लेसला मी लिहिले 0. म्हणजे 0 प्लस 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. आता सेम आपल्याला अप्लाय करायचं आहे कशासाठी, 10th प्लेससाठी. आता 10 प्लेसची टोटल करूयात. 0 प्लस 0 0 आणि 10th प्लेसला आपल्याला पाहिजे पण किती, 0. सो 0 मध्ये किती मिळवल्यावर 0 येईल, 0. सो 0 प्लस 0 इज 0. नो कॅरी फॉरवर्ड. आता 100 प्लेस, 100 प्लेसची टोटल करत येऊयात. 3 प्लस 1 इज 4, बरोबर. आणि 100 प्लेसला आपल्याला काय पाहिजे,
0. सो आपण जेव्हा टोटल करत आलो तेव्हा आपल्याला टोटलमध्ये आन्सर मिळाले 4. पण आपल्याला 100 प्लेसला 4 नको आहेत, आपल्याला 100 प्लेसला काय पाहिजे, 0 पाहिजे, राईट. सो 0 पाहिजे असेल तर 4च्या पुढे मोजत जा. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. सो 4 + 6 इज 10. 10च्या शेवटी आपल्याला 100 प्लेसला 0 मिळेल. सो 4 + 6 इज 10. म्हणून मी इथे काय लिहिले, 6. आता 4 + 6 इज 10. त्याचा 0 इथे लिहिला म्हणजे एक काय आला, कॅरी फॉरवर्ड. तो कॅरी फॉरवर्ड जो आलाय तो इथे पकडणार मी, राईट. आता कॅरी फॉरवर्ड आला 1 आणि आपल्याला 1000 प्लेसला पण किती पाहिजे, 1. सो 1 + 0 इज 1. त्यामुळे आपल्याला आन्सर किती मिळालं, 600. आहे की नाही सोपं. जर कळलं नसेल तर मी परत एकदा सांगतो. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, ज्या साईडची टोटल जास्ती आहे त्या साईडची टोटल घ्यायची. या एक्झाम्पल मध्ये डेबिट साईडची टोटल जास्ती आहे, सो डेबिट साईडची टोटल घेतली 1000. सेम टोटल कुठे लिहायची आहे, अपोजिट साईडला. आणि आता बॅलन्स काढण्यासाठी टोटल करत यायचं. सगळ्यात पहिले युनिट प्लेस 0, 0 + 0 0 आणि आपला आन्सर आलाय 0. युनिट प्लेसला पाहिजे पण 0. सो 0 + 0 इज 0. मग जायचं 100 प्लेसला, 0 + 0 इज 0. आपल्याला पाहिजे पण 0. सो काय करायचं, 0 + 0 इज 0. नो कॅरी फॉरवर्ड अगेन. नाव 100 प्लेस, 100 प्लेसला 3 + 1 इज 4. 4 + 6 इज 10. कारण की 4 + 6 का करायला लागलं, कारण आपल्याला 100 प्लेसला पण 0 पाहिजे. सो 4 + 6 इज 10. सो कॅरी फॉरवर्ड आला 1 आणि 1 + 0 इज इक्वल टू 1. सो आपल्याला बॅलन्स मिळाला 600. आता सेकंड एक्झाम्पल करूयात. सेकंड एक्झाम्पल मध्ये मी जरा अमाऊंट जास्त घेतल्यात. ही मेथड तेव्हा उपयोगाची आहे जेव्हा खूप अमाऊंट्स आहेत. पहिली चूक काय होऊ शकते, जेव्हा तुम्ही डेबिटच्या अमाऊंट मागे घेऊन जाता तेव्हा त्या अमाऊंट कॉपी करण्यात चूक होऊ शकते. क्रेडिटच्या अमाऊंट परत मागे घेऊन जाता तेव्हा अमाऊंट कॉपी करण्यात चूक होऊ शकते, टोटल करण्यात चूक होऊ शकते आणि परत मायनस करण्यात चूक होऊ शकते. या सगळ्या चुका इथे टाळता येतात. फक्त एक काळजी घ्यायला लागते की जे डिजिट्स आहेत ते मात्र एका खाली एक यायला पाहिजेत. चला सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. डेबिट साईडची टोटल जास्ती आहे, सो डेबिट साईडची टोटल घेऊयात. 5 + 1 is 6, 6 + 3 is 9, 9 + 1 is 10, 10 + 4 is 14, + 3 17, + 2 19, + 1 20. सो डेबिट साईडची टोटल आली 2000. सेम टोटल कुठे लिहिणार आहोत, अपोजिट साईडला लिहिणार आहोत. आणि आता काय करायचं, युनिट प्लेस पासून स्टार्ट करायचं. चला टोटल करूया. 0 + 0 0 + 0 0 + 0 0 + 0 0 + 0 0. आपली टोटल आली आहे 0. आपल्याला पाहिजे युनिट प्लेसला पण 0. सो 0 मध्ये किती मिळाल्यावर 0 येईल, आन्सर इज 0. 0 आलाय त्याच्यामुळे नो कॅरी फॉरवर्ड. सिंपल लक्षात ठेवा, 10च्या पुढे आलं की कॅरी फॉरवर्ड, 1 to 9 आलं की कॅरी फॉरवर्ड नाही. आता पुढे 10th प्लेस 0 + 0 0 0 + 1 इज 1, 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10. पण 10च्या शेवटी 0 आहे. आपल्याला पाहिजे पण 10 प्लेसला 0. सो 10 + 0 इज 10 आणि आन्सर 10 आलाय त्यामुळे 0 इथे लिहिणार, 1 इज कॅरी फॉरवर्ड. तो 3च्या डोक्यावर लिहिला. आता टोटल करूयात. 100 प्लेसची हा 1 + 3 4 + 1 5 + 2 7 + 1 8 + 3 11 + 1 12. 12च्या शेवटी किती आहेत, 2, राईट. आपल्याला पाहिजे किती बघा, 0. 12च्या पुढे 0 येईपर्यंत मोजा. 13 14 15 16 17 18 19 20. किती झाले, 8. सो 12 + 8 इज 20, राईट. सो 20 म्हणजे 0 इथे लिहिणार, 2 इज कॅरी फॉरवर्ड. सो इथे 2 आला. 2 + 0 इज 2. सो बॅलन्स किती आला, 800. तुम्ही हा जर व्हिडिओ नुसता वॉच करत असाल
आणि माझ्याबरोबर सॉल्व्ह करत नसाल तर कन्सेप्ट डोक्यात शिरणार नाही आहे. तुम्हाला माझ्यासोबत सॉल्व्ह करायचं आहे आणि ही कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. पण प्रॅक्टिस केलीत तर ही मेथड कळायला सोपी आहे, ॲक्युरेट आहे, तुमचा वेळ वाचवणारी आहे. त्याच्यामुळे नक्की प्रॅक्टिस करा, ज्याचा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत किंवा 11वीच्या परीक्षेत खूप फायदा होणार आहे. तुम्हाला 5-5, 10-10 मिनिटं लागतात लेजर अकाउंट्स क्लोज करायला. तो वेळ तुमचा 1 ते 1.5 मिनिटावर येऊ शकतो. सो तुमची 8 ते 9 मिनिटं एका प्रॉब्लेम मागे वाचू शकतात. त्यामुळे नक्की प्रॅक्टिस करा. आता थर्ड एक्झाम्पल घेऊयात. यात मी खूप साऱ्या अमाऊंट्स घेतल्या आहेत. आता तुम्ही काय करू शकता तर व्हिडिओ पॉज करा, या सगळ्या फिगर्स कॉपी करा, तुम्हाला कितपत कळली आहे मेथड हे बघा, आन्सर काढा, मग व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करा आणि तुमचा बॅलन्स बरोबर आलाय का सांगा. जर तुमचा आन्सर बरोबर आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये करेक्ट टाका. चला डेबिट साईडची टोटल घेऊयात. 5 plus 6 is 11, 11 plus 2 is 13, 13 plus 3 is 16, carry forward is 1, 1 plus 1 is 2, 2 plus 5 7, 7 plus 3 is 10, 10 plus 1 is 11, 11 plus 5 is 16, again carry forward is 1, 1 plus 6 is 7, 7 plus 7 is 14, 14 plus 1 is 15, 15 plus 6 is 21 आणि 21 plus 8 is 29. सो डेबिट साईडची टोटल आहे 29,660. आता आपल्याला बॅलन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे बॅलन्स काढण्यासाठी. सगळ्यात पहिले युनिट प्लेसची टोटल घेऊयात. 6 plus 0 is 6, plus 6 is 12, plus 4 is 16, plus 6 is 22, plus 0 is 22, plus 6 is 28, plus 0 म्हणजे 28. सो आपल्याला आन्सर मिळालं आहे 28. त्याच्या शेवटी आहेत 8. राईट. युनिट प्लेसला आपल्याला आन्सर पाहिजे 0. सो 28च्या पुढे मोजा. 29, 30. किती आन्सर मिळालं? 2. हे 2 कुठे लिहिणार आहोत? युनिट प्लेसला. 28 प्लस 2 इज 30. म्हणजे कॅरी फॉरवर्ड किती आले? 3. ते याच्या डोक्यावर लिहूयात. आता 10 प्लेसची टोटल करा. 3 प्लस 2 इज 5, 5 प्लस 1 इज 6, 6 प्लस 8 इज 14, प्लस 1 इज 15, प्लस 2 इज 17, plus 1 is 18, plus 2 is 20, plus 1 is 21, plus 5 is 26. 26 च्या शेवटी आहेत 6. आपल्याला पाहिजे पण 6. सो 26 प्लस 0 इज 26. सो इथे लिहिणार 0. 26 आन्सर आलं. सो कॅरी फॉरवर्ड किती आले? 2. आता 10 प्लेस झाली. आता 100 प्लेस. 2 plus 3 5, plus 5 10, plus 7 is 17, plus 4 is 21, 21 plus 6 is 27, plus 3 is 30, plus 8 is 38, plus 1 is 39, 39 plus 4 is 43. 43 च्या शेवटी किती आहेत? 3. आपल्याला पाहिजे 100 प्लेसला 6. पुढे जा 43 च्या. 44, 45, 46. सो इथे किती लिहिणार? 3. कॅरी फॉरवर्ड किती आले? 4. आता 1000 प्लेस. 4 plus 1 is 5, 5 plus 2 is 7, 7 plus 3 is 10. 10 च्या शेवटी आहेत 0. आपल्याला पाहिजे 9. म्हणजे 10 plus 9 is 19. कॅरी फॉरवर्ड किती आला? 1. आता 1 आली आहे टोटल आणि आपल्याला पाहिजे 2. म्हणजे 1 plus 1 is 2. सो आपला बॅलन्स आला 19,302. नेक्स्ट सम करूयात. अगेन डेबिट साईडची टोटल मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ डेबिट साईड. 5 plus 6 is 11, 11 plus 9 is 20, plus 3 23, plus 3 26, plus 3 29, plus 1 is 30, carry forward 3 आणि 3 plus 1 is 4. सो टोटल आली 40,000. हीच टोटल आपण क्रेडिट साईडला लिहिणार आहोत 40,000. आता सेम प्रोसिजर फॉलो करूयात. टेक द टोटल ऑफ युनिट प्लेस. 0 0 0 0 0. आपल्याला युनिट प्लेसला पाहिजे 0. सो 0 मध्ये किती मिळवल्यावर 0 येईल? 0. नाव 10th प्लेस. 0 0 0 0 0. आपल्याला पाहिजे पण 10th प्लेसला 0. सो 0 मध्ये किती मिळवल्यावर 0 येईल? अगेन 0. नो कॅरी फॉरवर्ड. नाव 100 प्लेस. 0 plus 1 is 1, plus 3 is 4, 4 plus 5 is 9, 9 plus 1 is 10. 10 च्या शेवटी किती आहेत?
0. आपल्याला 100 प्लेसला पाहिजे पण किती 0. सो 10 प्लस 0 इज 10. आता 10 आले म्हणजे कॅरी फॉरवर्ड आला 1, तो आपण 1000 प्लेसला लिहिणार आहोत. आता 1000 प्लेसची टोटल करूयात. 1 प्लस 2 इज 3 प्लस 1 4 5 6 7. आपली टोटल आली 7. आपल्याला 1000 प्लेसला पण 0 पाहिजे. सो 7च्या पुढे 0 येईपर्यंत 8 9 आणि 10. 10च्या शेवटी 0 आला. आता इथे थांबायचं. किती आले 3. सो 7 प्लस 3 इज 10. परत कॅरी फॉरवर्ड किती आला 1. आता टोटल करूयात 1 आणि आपल्याला इथे किती पाहिजे 4. सो 1 प्लस 3 इज 4. सो आन्सर आलं 33,000. दॅट्स इट गाईज. ही मॅथमॅटिकल ट्रिक सोपी आहे, वेळ वाचवणारी आहे. फक्त तुम्हाला त्याची थोडीशी प्रॅक्टिस करायला लागेल. ही जर ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर ही कन्सेप्ट तुमच्या मित्राला माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की त्याच्यापर्यंत शेअर करा. दॅट्स इट गाईज. थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे.